वाजल्यापासून तुम्ही शिवाजी चौकात जमायला सुरुवात करणार आहात. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं होतं 7 वाजल्यापासून जमावायला सुरुवात करा. हा, सकल मराठा समाज आणि इथं आलेले स्वयंसेवक रात्रभर जागे तिथं सुद्धा प्रयत्न करतायत. आणि मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय त्यांनी तिथे येऊन आम्हाला शब्द द्यायचा आहे, आद्यादेश द्यायचा आहे. आणि नंतर आम्ही मुंबई सोडून आमच्या गावाकडे गेल्यानंतर आमच्या गावामध्ये सुद्धा आम्ही गुलाल उधळणार आहोत, जल्लोष साजरा करणार आहोत. हा, गावगावी, कारण अनेक बांधवाचं आमच्या बलिदान गेलेलं आहे. त्यांना सुद्धा आम्ही तुमच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आरक्षण मिळाल्यानंतर त्यांच्या सुद्धा कुटुंबाला न्याय मिळाल्यासारखा होतो. बरेच कुटुंब आज शिक्षणापासून वंचित आहेत, गरीब परिस्थिती असल्यामुळे शिकू शकत नाहीत, शेतीचं प्रमाण कमी झालंय, शेतमालाला भाव नाही आणि मराठा समाज एकदम गरीब झालेला आहे. त्याच्यामुळं विरोधकाचं पोट न दुखता आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजेत. म्हणून आम्ही खरे कुणबीच आहोत आणि आम्ही मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण देणार आहोत. तर एक ऐतिहासिक लढा होता. गेल्या मागच्या काही दिवसापासून तुम्ही जालना अंतरवली सराटीमधून निघालात. गेले अनेक महिने हे आंदोलन सुरू होतं. आज तुम्हाला हे यश मिळालंय, एक वेगळ्या प्रकारची विजय मुद्रा आहे. नाही, आम्हाला यश मिळालंय जरांगे पाटील साहेबांमुळे. आम्ही त्यांच्या सदैव सोबत राहू. त्यांचे धन्यवाद. सर्व सकल मराठा समाजाचे पण धन्यवाद. आम्हाला इथून पुढे आरक्षण मिळणार आहे. आपण पाहतो की सगळे हे मराठा बांधव आहेत ते एका वेगळ्या विजयाच्या आनंदामध्ये आहेत. आणि थोड्याच वेळामध्ये 7 वाजल्यानंतर ही सगळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सगळे जमा व्हायला सुरुवात होतील आणि त्यानंतर 8 वाजता मुख्यमंत्री